आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, नेमकं कुठल्या पक्षाकडून आपली उमेदवारी मागितली आहे? सर्वांना प्रथम जय शिवराय. मी मनोज जाधव. आज या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघातून मी अपक्ष फॉर्म भरलेला असून कुठल्याही राजकीय पक्षाकडून फॉर्म भरलेला नाही. मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार फॉर्म भरलेला आहे. ज्यांनी दादांनी सांगितलं होतं की ज्यांना निवडणूक लढवायची आहे अशा सर्व इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरा. मी त्यांच्या आदेशाचं पालन केलंय. अगदी साध्या पद्धतीनं मोजके 5 मावळे घेऊन या ठिकाणी तुळजापूर विधानसभेचा मी फॉर्म भरलेला आहे. येणाऱ्या काळात दादाचा जो आदेश असेल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल. त्यांच्या आदेशाच्या बाहेर जाऊन आम्ही कुठलंही कृत्य करणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने किती जण इच्छुक आहेत, काय कल्पना आहे का? जवळपास तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 22-23 जण इच्छुक आहेत. त्या सर्वांनाच दादांनी सांगितलंय की तुम्ही सगळेजण फॉर्म भरा. काढून घ्यायची तारीख आहे, त्याच्या अगोदर सगळेजण एकत्र बसा आणि कोणतरी एक जणच उमेदवार फायनल करा असा त्यांचा आदेश आहे. त्या आदेशाचं प्रथम पालन म्हणून मी आज या ठिकाणी मी माझा फॉर्म भरलेला आहे. जर तुमची उमेदवारी जर कायम राहिली तर तुम्ही नागरिकांना काय आव्हान करता? नागरिकांना मी एकच आव्हान करेन की जवळपास 400 वर्षाच्या इतिहासानंतर कुठंतरी मराठा समाज एक आलेला आहे. मराठा समाजाने त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न, धनगर समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न, मुस्लिम समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून घेण्यासाठी मनोजदादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या काळात त्यांचा हात बळकट करावं, जेणेकरून ज्या ज्या घटकांना आजपर्यंत परमपवित्र पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे आरक्षण देऊ केलं होतं आणि दिलेलं होतं ते आजपर्यंत ज्यांना हक्काचं आरक्षण मिळालं नाही अशा सर्व वंचित, आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना घेऊन मी काम करण्यासाठी सर्व समाजांना आव्हान करतो की त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांचा हात बळकट करावेत.